त्याची पिठी करतात तसा पातळ एकदम. सारवान दिसो का विचारू का येत ह्या कोणी घातला सारवान आमच्याकडे पण येत काय. पुढच्या वर्षी तुझी बायको येऊ खवी. तर अशा प्रकारे आम्ही आता काठी टाकीत घेतला. हां घ्यायचं तुझ्या वर लागलो वाटतं. अगो तुम्ही इथे बसून तुमका भुके कसले लागतात. मी आता मांडव बांधून येईल समजलं ना. आता पावणे 1 झालो. तुम्ही जेवण वाढणार कधी. जेवण तरी झाला. नमस्कार गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां मोठ्यान जरा दणदणीत आवाजात असं. तर सगळ्यांका नमस्कार गुड मॉर्निंग आणि आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय काय माहिती आहे. घरासमोर आपल्या मांडव असता. आमच्या घरासमोर मांडव होतो तो आम्ही कोसळमध्ये पडू गेलो होतो. त्याच्यामुळे आम्ही तोडून तो आता आजपासनं त्याचं काम चालू आहे. नवीन मांडव घालणार आहोत. खरं तर ॲक्च्युली मांडव ह्यो दिवाळीनंतर घालतात. पण जरा मी बिझी असल्या कारणामुळं पप्पांका काही जमत नाही. त्याच्यामुळं मी आता पाऊस म्हणजे काय लोक सांगतात आता कसा घालतंस पाऊस इलो. म्हटलं पाऊस येता म्हणूनच म्हटलं घालूचा. उन्हाचो आमका काय तेवढं प्रॉब्लेम नाही. म्हटलं पाऊस कसं एकदम समोर इकडे असो घरात येतं. वारो वगैरे इलो तो वारो बेफाम असता. त्याच्यामुळं आता मांडवाचं काम आम्ही सुरू करता. पप्पा गेले तोवर बागेत तोपर्यंत माका सांगितलं नाही पारय आण आणि खड्डे पाडून ठेव. म्हणजे जे आपण मेढी बोलतो किंवा खांब टाकतो जमिनीत तर त्याच्यासाठी खड्डे मारूचे लागतात ते तेवढे पाडून ठेव. तर ते मी आता खड्डे पाडू का सुरुवात केली आहे. चला आता पुढे बघा पुढची मजा. आता काय हे पण चिंटू पिंटू काय पिंटू केले चालू. धू कपडे धू लवकर. कधी वासना कपडे धुता. लेकाक चाय देऊ गेला एका चाय देऊ गेला ते का चाय देऊ गेला. तू काय नाही बोलतं. हो झोपून नाही रावले. 7 वाजता हो 9 वाजता उगीच काहीतरी व्हिडिओ चालू आहे म्हणून सांगू नको. आणि मग नंतर मोबाईल बघत राहायचो. नारळ आहे ते झावळे काढून ना मांडवार टाकू का काय. टाकायचो. हां त्याच करू का मग कागदा का कशी लेवल आहेत. तर हे आता झावळे तोडणार माडाचे आणि मग मांडवावर टाकणार. म्हणजे कसे वर कागद टाकलो की मग लेवल येतात जरा. पाणी येतं म्हणून एवढी सगळी हिरवळ आली रे. तर अशा प्रकारे तो मी पहिलोच खड्डो पाडला. ही पारे आणली होती. बघ आरुष तुझा पाय जातो का बघ त्याच्यात. बघ टाकून बघ पाय टाकून बघ. माझा नाही जाणार माझा मोठा पाय आहे ना. तर असे इकडे 1 ह्यो 2 आणि इकडे बाहेर 2 गाडी आहेत. ही एक आणि आपली जुनी डिस्कवर एक. तर ती लावूसाठी इकडे जागा करूच्या. तर बघूया. हे बघा ताईन अर्धेच कपडे टाकला धुवचे आणि गेले आतमध्ये. इकडे 3 आणि 4 आणि त्या साईड काय सगळा सामान उचलून ह्या साईड का पण अजून वाढूचा. तर असं विषय आत्ता ह्या असा दिसता मोकळा मोकळा. आणि खळा पण करूचा जर वेळ भेटलो तर. तिकडे पण आहे. जा आतमध्ये जा बघू केवढा उंच खड्डा आहे तो. पाय टाकू नको जाणार हे असेल. हां साप असेल त्याच्यात आतमध्ये विंचू वगैरे. भारी ताकद आहे रे तुला. उचल उचल उचलून दाखव. अरे बाप रे माझ्या कुठे नेतोय. टाकशील पायावर ठेव तिकडे तिकडे आणि इकडे आण. इकडे आणि इकडे ठेव वर. बघा चड्डी टाकलाच नाही ना. ठेव इथे. हा चल चला. तर मी आता हे बाकीचे ठेवले आहेत ते आता आमच्याकडे न्याम बोलतात ना गो. म्यान नाही न्याम. सांग काहीतरी. हां 4 गोष्टी तुझ्या हां ताकद. हां ताकद सांगता सांगूची नसतं दाखवूची असतं ताकद. हां आणि पायावर पाडून घे. हां घे पाडून. मग शाळे का 10 दिवस सुट्टी भेटतात. अजून आता हात भेटलो असतो तुझं. अरे बाप रे मोठा चिराच उचलून ठेवला रे. चला तर मग पुढे बघित राहा. आणि हे मारतोय ते. तर अशा प्रकारे पार खड्डे घालले जातात आणि त्याच्यात मग नंतर मेढी टाकणार. बस ना एवढं उंच. कुणाला विचारतोय. तुलाच. मला काय माहिती आता. त्याला दाखव आधी. त्याला दाखवतो बघ खांजवते ते दाखव. अगो काय काय मी तिकडे मांडव घालतोय आणि ऐता तू
इकडे पोरग्या घेऊन तुझ्या सेपरेट करून खात हा काहीतरी वाटो का खावासाठी अगो पण मी तिकडे हिमराता मांडवाची तयारी करतोय आणि तुम्ही तुमच्या आधीच ना मांडवाची तयारी आणि ह्याच्यात तेल तेल कोणी उपडी केला आणि तेल कोणी उपडी केला खरं सांग नाही ते कशा कोणी उपडी आरुष तू केलंस ना उपडी खरं सांग खोटं बोलू नको मम्मीने केलं बोल सांगते काय तू मोदीची सुपारीच घेऊन येलस आमचं तेल संपू का खोटा नाही तेवढा त्याल त्याच्यात 4 दिवसाचं जेवण केलं असतं जेवण करूक नाही आता समजला ना त्याच्यात फणस सोलताना काजी सोलताना हातांका लावू का आता हो आधी पब्लिक का सांगते नाही तर म्हणतील खाली पडलेला या करतात त्या तेल त्याची वॉरंटी संपलेली होती तर मम्मीने जाताना सांगून गेली हा या तेल या असा कोयते फणसाचं डीग लागतात एका किंवा काजी सोलताना तेव्हा हाताक लावूसाठी या ठेवून दिलेलं ते माका पण सोलून दे हा जसं लेखाक तुझ्या या करतस तसं हा मग त्याच्यात का आला भावाक दिलंस तरी चालतं समजला ना हे हाताने खा तुझ्या भरवते का मम्मी तुला हा माका सोडून ठेव मी मांडवाची तयारी करते उभी तुझ्या तिकडे तर 11:30 वाजल्यात हिंबार बेकार लागता बाबा डेंजर लागता काऊदाई अय्ये अय्ये बघिये बघा काम करत होतास थांबलास का म्हणजे तू सावळेत किती बसला जाई तर माका सांगायची बघा सर सावळी हा अय्ये हिमरात ये बघ करून बघ घाम पुसलंय म्हणून नाही तर दागा समजला असता तुका आपण बसला गोळ्यासारखा तर आणि माका विचारता थांबलास का म्हणून हा फणस खाऊन येलंय डिंक लागलो ओटांका तर आता थोडासा काम थांबूया आणि जरा आराम करूया हे बघा तुमका वासे दाखवते म्हणजे हे आम्ही मेढी आणले हे बघा हे मेढी आणि हे बांबूचे काठी तोडलेले आहेत आणि ह्याच्यापासून आम्ही आता मांडव बनवणार आहेस तू ना जाऊया खाली आहेत ना गं रंगा जाऊ आहे ना तोडू का वेळ लागत तासा थोडा थोडा काठी थोडा थांबत बोलवलं वर लागलो वाटतं थोडा मी व्हिडिओ काढते तर अशा प्रकारे आम्ही आता काठी टाकीत घेतला हां घ्यायचं तुझ्या अंगाची घ्यायचं आता खाली हां ही मेढीच्या अशी बांधलेली आहे इकडेच टाकलेली होती पण ती इकडे जवळ म्हणून मग ती तिकडे टाकली त्याच्यातच त्याला हे केलं खाना टाकलं दूध करू जरा घेऊन बांधला हा तू पांडव तसाच म्हणत होतो पाऊस धरलेलो आणि 2 दिवस चल पाऊस पडलो जोराचा सकाळीच मोठं विरारवरनं माणूस बोलवला मांडव बांधूचा मुंबईवाला तर तो आता बांधता मी मगाशी बांधला इकडे पुढचे आता तो बांधता आता हिंबार लागता घरी जाऊ म्हणतो म्हटलं तुला पूर्ण झाल्याशिवाय सोडणार नाही असं विषय आता सगळेजण विचारतात
आता गळोक लागला तेव्हा तुमका काय आला म्हणतं अरे म्हटलं टाईमच नव्हतो आमचा बांधायला. मी ऑर्डर का असल्यामुळं माझं महिना त्याच्यात गेलो असे विषय झाला तो. तर ही मिरगाची कामात चालू आहे चला हो का. आणि ही इकडे आता शेतीची तयारी चालू. खता लोकांनी अर्धी नेल्याने हे आता थोडेसे हा तिकडे इकडे पण खाली आहेत. मगाशी इकडपासून ह्या साईडने सगळा भरलेला होता असा. तर अशा प्रकारे काठी टाकून झाले आहेत. आता ही पुढची शेंडका ती मग उडवून टाकणार. या ताईनं आपला मुंबईत न्यायची तयारी खोबऱ्याची सुकत घातला ना. ताई पाऊस पडल्यावर खोबरा तरी उचलू आठवण कर. होई तो ब्लब पण थांब मी जातो घेऊन. ओके टेबल धर नाही तर पडायचं. लय खाली होता लय. तर एका आता आम्ही घातनो आता म्हणजे रशेचं पीळ असो तो मारून झाल्यावर सगळीकडे मग पत्रे ताडपत्र काय असतात तर टाकणार. सगळीकडे फिरवून दाखव कशी मारले बघ. तर आता ब्रेक घेतला जेव का जेवची वेळ झाले 12 साडेबारा आले. पप्पा बोलवू लागले लवकर मला भूक लागली. आणि आता पावसान पण मळप केला ना तुमका बघित असतं ते बघा जरा मळविल्या. अगो तुम्ही इथे बसून तुमका भुके कसले लागतात. मी आता मांडव बांधून येईल समजलं ना. आता पावणे 1 झालो तुम्ही जेव वाढणार कधी. जेवण तरी झाला काय झालेला जेवण थांब जरा हे हो आम्ही बसून बसून काही काम नाही केली ते कामा एका कामा नाही म्हणत एक तोंडाचे चंगेले समजला ना काय. आता बोला. अरे पण गावो किला मग गावी मग काय नुसती काय तुझी काय जेवणच करीत राहू की. हा मग मी बोलावलंय कशाक सांग माका आधी सांग कामा करू का काय बरोबर की नाही. हय लोकांच्या बहिणी येऊन बसून राहतात बघ हो बसून राहतात. मी तुका बोलावलंय कशाक तिकटी काढून तुका बोलावलंय कशाक कामा करू का. येतानाचे दिलं जातानाचे पण दे. हा जातानाचे जा तुझ्या आहे ना येताना येईलच तू माझ्या आहे ना. 2 फणस फोडलास कलपासनं 2 फणस ह्या करतास. अगो केवढी तुमची हावी हा. दाखव फोडलेले घरे दाखव. ते करपवलास घरे तुम्ही शा काळे गेलास. करणारा बरोबर नव्हता वाटतं लक्ष नव्हतं कामात. ओवीन तळलान की आणि ह्याची अटके काय करणार उकडून देतोय माका उकडून मग ते अट्टम बॉम्ब सुटत राहते. तर अशा प्रकारे हय आमचे गरे तळूची प्रोसेस चालू आहे. जाणती माणूस तिकडे हा आणि ह्या त्याच्या पाटणा आमचा जेवणा बिवणाचं काय त्यांना पडलेला नाही. काय चल लवकर चल. अरे का आता आहे जेवण इल्या मस्तपैकी टामटूम. काय म्हणता मुंबई गो गॉगल देवा माका काव्यो काय म्हणता काव्यो लग्ना गेलो होतो धुलाई करून गेलो मस्तपैकी मजा. ये जेव काय हा. तर अशा प्रकारे अंडा बिर्याणी केली ताईन नाही म्हणजे ताईक मी दाखवलंय आणि इकडे आंब्याची ही चालू आहे. तू दाखवलं अंडा बिर्याणी मी दाखवलंय ताईन केला ना आपली. बघूया आता कशी लागते ती. कारण मी मांडव करीत असल्यामुळं माका भेटलो नाही. ते काय सांगितलं असे कांदे काप तसे कांदे काप. इकडे आता घेऊन फायदा काय तू उलटवून घेतलंस. हो बघा ह्यो असो 7-8 दिवस घालून मी पप्पानी आणि मित्र माझं एक पांडव म्हणून त्यांनी ह्यो मांडव घातला असो. म्हणजे कंप्लीट झालेलो अकल झालं संध्याकाळी कंप्लीट. काल व्हिडिओ केलाय नाही. आणि आज ताईन सारोगा घेतला ना लगेच. काळाची पूर्ण वाट लागली हा. घरात सगळी तांबोळा येतात म्हणून ताईक म्हटला जरा सारवून ठेव.
आणि या शान पण काय भेटला, रात्रीची तिकडे ढोरा बसलेली असतात. पप्पांका सांगितलं सकाळीच लवकर उठून जावा, शान भेटतात. तर तेवढा आणि हा एवढा शान असा भेटला. आणि आता ताई मस्तपैकी हातान कालवून सारवणार, हातान सारवणार की वाळवणीन सारवणार गो हातान सरवतं. विचारतोय तुका. तर अशा प्रकारे आता सारवण चालू आहेत आमचा. गप्पा गोष्टी काहीतरी मारा. ही माती ना ताई ह्या ह्याच्यातली मुळातली, ठोंब्याच्या मुळातली इकडे ह्या ह्याच्यात घालू का ती ना ह्याच्यासारखा वत्ता बघ. कर कर घाल, हात घाल, हात घाल ताई, उडव त्याच्या अंगावर जरा. काय गो मम्मीला नाही, पायावर तरी मार असा जरा, हात घालून बघ कशी मजा वाटते ती. घाण नसतं ते, शेण चांगलं असतं माहिती आहे ना. हा मस्त गुटे बिटे रवता ना यार एकदम हे कर, कोविदाची पिठी करतात तसा पातळ एकदम. सारवान दिसो का विचारू कवी आहेत ह्या कोणी घातला सारवान, आमच्याकडे पण येत काय. पुढच्या वर्षी तुझी बायको येऊ करूया. पुढच्या वर्षी येत तेव्हा येत. भास झाला काय महापाषाण, जास्त हे करीत राहू नको. म्हणजे जाड म्हणजे पातळ करू दे, अजून राहू दे. पातळ नको जास्त, मग तर लगेच पायाने चलून यावं होता. होई जा आरुष ये सारवायला ये ना रे. मेहंदी काढते तुला. उभी जरा पाण्यामध्ये. मेहंदी काढूया. हा मेहंदी, आरुष मेहंदी काढतोस ना तू? हा हा हे बघा इकडनं अजून एक काठी तरी लावूची जाडवी, म्हणजे वर टाकूचे, नाही तर कागद असो उडावता. तर इकडनं सगळं कंप्लीट झालेलं. आणि हे मागच्या वर्षीचे जे काय मेढी, आमच्याकडे मेढी बोलतात, तर हे ते तिकडे असे. आणि पावसानं आज जरा मळप केला ना, म्हणजे रात्री पडून गेलो आणि आता परत सकाळी मळप केला ना. दाखव कसा हे करत असता. हां ते जरा जाड टाक. तर जाड जाड टाक मग तर. ते खड्डे ना कसे माती टाकू कवी ती इकडची उचलून अशी टाकू कवी ती. हे पावसाचं पाणी पडून त्या दिवशी मोठं हे झालं, पाऊस पडलो तेव्हा हे सगळा उकानला. खडा करूचा पप्पा बोलतात आधी सावकाश करूया. हे आता दोघा पिल्ली बाहेर फिरत असतात ना, त्याच्यामुळं नाही तर आताच करणार होता खडा. खडा ॲक्च्युली करूचा असता दिवाळीच्या अगोदर, दिवाळीनंतर करा. ते का आम्ही सध्या आळशी गप्रो, आळशी नाही. माझे ऑर्डर चालू असतं समजलं ना, दिवाळीनंतर माझे ऑर्डर चालू होतं. काय नाही टाइमपास नाही. हो आरुष मी टाइमपास करतो नाही ना. मग बघ आरुष आज माझ्यावर फिदा आहे की नाही. 2 दिवस फिरोक नेतोय मी ते का वडापाव देतोय होय की नाही आरुष. अरे 40वाला वडापाव एक तू एकट्याने खाला. 40वाला भारी होता की नाही, चटणी भारी, मिरची भारी. मागे अरे मी हात पण भरेन समजलं ना, पण मी तुझ्या पण लावेन बघ, चालेल का? हां जा, ते मम्मीने टाकलंय ना त्याच्यावर अशी वाढवून फिरव जा. हां पातळ कर आता येतं जरा. हो केवढं येतो टोंबू केला असा तो, माती जरा हे करूची. होत पाणी बघ काय बघत, पाणी पण खायचं ह्याचाच घेतलंच वाटतं का तू. ओके हां चांगला लिपून काढ. हे तुमचं कॉलेज कधी ना ॲडमिशन झाला ॲडमिशन. तर आता मी माझ्या कामात चाललंय. दुसरं काम काय चालू आता दाखवते तुमका दमा. कल गेला होता म्हावऱ्या का, तर ह्या गवडाचा काचकू म्हणजे बारको मासो पण भेटलो नाही. तर आता त्याच्यात घाण अडकलेली, आता ही सगळी साफसफाई चालू आहे. ऐतात ना माका वाटतं शार्क पण जायत एवढं मोठं बोगदा. माका वाटतं कल ह्याच्या बोगद्यांमुळेच हे भेटला नाही वाटतं. म्हावरा पाहाल आता. अगोदर जा गेला हो तेव्हा जा दिसत होता ना निवळता. होल म्हणजे या घर सोडून हे हाती दिन्या दाताळी बघ सुट्टा का. तर हे कल म्हावरा गेलेले, हे आता ज्याची आणला होता त्याची साफ करून आता आम्ही परत देतो. पण विषय काय फाटलेली या असं विषय झाला. कंटाळा येतं. जे काटेरी काटकं असतात एकदम ती त्याच्यात अडकली की मग पूर्ण कांडायची वाट लागतं. आमच्याकडे कांडा बोलतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा तुम्ही पण.
हे तिकडे कल काय म्हणत होतं समुदायातलं? भुसा. भुसा आमच्या बाजूच्या गावातले भुसा बोलतात ते का भुसा. तर असा मस्तपैकी ताईन सारवला ना. तुझा हात पकडू शकत नाही आता ऐकून सारवण आता समजला का? किती खोटं बोलता रे बघ रे. बघ कसला भारी सारवला ना आता. खाल्या का जरा साधारण लेवल असते ना मग बघू कस नको होता. हा चल 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 चला. तर आता आम्ही चाललो. मी ॲक्च्युली बाहेर गेलो होतो ताईनं सारोग सुरुवात केला ना तेव्हा. आणि आता येईल तर बघते ते सगळा सारा. आणि आता असो मस्त कनो काढशील ना एकदम जबराट म्हणजे विषयच नाही. ओविन पाडला ना काटो. तर मम्मी मुंबई का व्हिडिओ बघशील तेव्हा हे बघ असा मस्तपैकी लेकीन तुझ्या सारवान घातला ना कळाता. आणि मस्तपैकी कनो काढ आता. मागच्या टायमाग मी कसलो भारी काढलेलो. चल येऊ मग मी येऊ काय म्हटला. मी गेलो होतो म्हावऱ्या का आणि तवसर ताईन सारून वगैरे ठेवला होता मागाशी बघितलाच तुम्ही. तर आता त्यांना कणो काढला ना तो मी तुमका दाखवते. आरुष मम्मीने हे काढले आहे ना रांगोळी काढली आहे ना. हां कुठे व्हायचा. अच्छा ही दीदीने काढली. हां हां हां. आणि मग तू काय केलंस? तू तिथे काढलीस. दाखव तुझी दाखव. ए बघ तुझी दाखव. ही आरुषने आमच्या काढलेली रांगोळी. बटरफ्लाय असा असतो बटरफ्लाय. काय तुळशीच्या ताई बाजू काढूचं की नाही इकडनं. तर सारवान सुकला आणि का आलो विषय मगाशी मी तर बसूक गेलेलो असताना पावसाच्या पाण्यानं खड्डे पडले होते त्याच्यात ताईन शान टाकून ठेवलेला आहे बघा. तर शेणाचा पाय भरलो आणि आता माझं पूर्ण पाय शेणाने बघा इकडे माकलो. काय वाटत नाही